नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार? तर हो शेतकरी मित्रांनो, सध्या सर्व शेतकरी बांधवांना पडलेला हा एक प्रश्न आहे, ज्याचे उत्तर मिळण्याकरिता अजून तरी तुम्हाला थोडे दिवस थांबावं लागेल. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, की नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे, हा 8वा हप्ता मिळण्याकरिता थोडा वेळ लागणार आहे. तर मित्रहो, खऱ्या अर्थाने पी किसान सन्मान निधीचा अ, योजनेचा जो हप्ता असतो, तो हप्ता मिळाल्या काही दिवसाच्या काळाने, अंतरालाने हा जो नवशेतकरी महासन्मान निधी योजनेचा असतो, हा मिळणे अपेक्षित असते. वेळप्रसंगी नियमानुसार 4-4 महिन्याचे जे हप्ते पाडून दिलेले आहेत, ते 4-4 महिने सुद्धा होत असतात. त्यानुसारच शेतकरी बांधवांना त्याची अपेक्षा असते, की आता 4 महिने झालेले आहेत आणि ती एक आठवण असते, की व पी किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळाला. आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता मिळेल. परंतु महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याकरिताची जवळपास प्रक्रिया या अगोदरच पूर्ण करण्यात आलेली सुद्धा होती. पण देव जाणो काय झालं आणि काय नाही. वेळप्रसंगी हा जो हप्ता परत एकदा लांबणीवर पडताना दिसत आहे. तर मित्रहो, महासन्मान निधी योजनेचा हप्ता खऱ्या अर्थाने जानेवारीच्या 1 तारखेपर्यंत किंवा डिसेंबरच्या अखेरपर्यंत मिळणे अपेक्षित होते. नगर परिषदेच्या निवडणुका, आचारसंहिता, मतदान झाल्याच्या नंतर निकाल, या सर्व गोष्टी पार पडल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या बांधावर शेतकऱ्यांना शेतामध्ये उपयोगी यावे हे ₹2000 याकरिता या हप्त्याचं वितरण होणे गरजेचं होतं. परंतु आता बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतच आहोत आणि त्यानुसार आपल्यासमोर आलेल्या अपडेट नुसार एक अशी माहिती कळत आहे, की आता तरी अजून इथून पुढे जवळपास 15 ते 20 दिवस म्हणजे 26 जानेवारी गणराज्य दिनाच्या अगोदर 2-3 दिवस जवळपास हा जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आहे, हा शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे मित्रांनो. वेळप्रसंगी जर या अगोदरच निधीचं नियोजन होऊन शासन निर्णय जर निर्गमित झाला, शासन निर्णय जारी करण्यात आला, तर नक्कीच आपणा सर्वांपर्यंत नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या 8व्या हप्त्या संदर्भातली जी अपडेट आहे, ती कळवण्यात येणार आहे. आता महत्त्वाचा विषय, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यातून शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे का? सोशल मीडियावर खूप सारे आकडे दर्शवण्यात येत आहेत. परंतु वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे, की किसान सन्मान निधीच्या हप्त्यापासून काही वंचित राहिलेले शेतकरी असतील तरी सुद्धा त्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता हा मिळणार असल्याची ग्वाही बऱ्याच वेळा देण्यात आलेली आहे आणि त्यानुसारच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यापासून कोणी वंचित राहील असं सध्या तरी वाटत नाही आहे. आता शासन निर्णय निघत असताना, शासन निर्णय निघाल्याच्या नंतर जे अनुदान, जी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्या निधीची आकडेवारी पाहिल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच क्लिअर कट होऊन जाईल, की खरोखर काही शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे किंवा नाही. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे तुमच्या प्रश्नाचं जे उत्तर होतं किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार? तर हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचं वितरण जे आहे जवळपास 22 ते 25 जानेवारीच्या दरम्यान होणे अपेक्षित आहे मित्रांनो. तर मित्रहो, ही माहिती घेत असताना, अंदाज घेत असताना प्रयत्न असतो, की तुमच्यापर्यंत खरी माहिती कशी पोहोचवता येईल. थोडासा भले अजून वेळ लागला तर हरकत नाही. त्याच्यानंतर ही अपडेट मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न नेहमीच करत आलेलो आहे मित्रांनो आणि करत असतो मित्रांनो. तर मित्रहो, थांबूया. 15 दिवस अजून वाट बघूया काय होते काय नाही. त्या अगोदर जर हालचाली झाल्या तर नक्कीच मी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांपर्यंत कळवतो आणि कळवत आलेलो सुद्धा आहे मागच्या काही महिन्यांमध्ये. तर मित्रहो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भातली ही अपडेट आपणा सर्वांना विश्वासार्ह वाटली असेल, योग्य वाटली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच अशीच माहिती वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन. विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर पोहोचवू शकेन. याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर शेतकरी पुत्रांपर्यंत, शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती, हा व्हिडिओ पोहोचावा याकरिता या व्हिडिओला सुद्धा नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्र.